हे बघा, आपला देश संविधानाने चालतो। या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात, तसंच राज्यात राहतात, शहरात राहतात, जिल्ह्यात राहतात, तालुक्यात राहतात, गावात राहतात। त्यामुळे अशा पद्धतीने जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन, जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत। त्यामुळे सरकारने या बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा, कारवाई तिथे करावी। आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत। संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की आंदोलनाला रसद कुणी पुरवली, त्यांचा रोख कुठेतरी एकनाथ शिंदेकडे आहे आणि तुमच्याकडे आहे। हे बघा, राऊत साहेबांनी हे स्टेटमेंट तिथं वापरलं असेल, त्यांचं टार्गेट, त्यांचा रोख कोणाकडे हे दुनियाला तिथं माहिती आहे। हे शासन पवारांचं शासन नाही, हे शासन महाविकास आघाडीचं शासन नाही। मग हे शासन आमचं नसेल तर हे शासन महायुतीचं आहे। मग महायुतीमध्ये होम डिपार्टमेंट कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे। जे काय आज बोललं जातं की ह्यांनी रसद पुरवली, तेली रसद पुरवली, हेली हे केलं, तेली ते केलं, मग होम डिपार्टमेंट झोपलंय का? वापरा ना तुम्ही सगळी माहिती। आमचे फोन टॅप करताय ना तुम्ही, आमच्या मुवमेंटवर तुमचं लक्ष आहे, आम्ही कोणाला भेटतो, काय करतो, हे सगळं तुमचं सीआयडी तुमच्याकडे ईडी सीबीआय जे जे काय वापरायचे ते तुम्ही वापरा, हे त्या ठिकाणी तुम्ही बघा। फक्त एक गोष्ट असं आहे की कुणीही जर आंदोलन करत असेल, कुणी तिथं येत असेल तर आमच्या काही कार्यकर्त्यांनी नाहीतर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी जर पाणी पाजलं असेल तर जेवणाचं नियोजन तिथं केलं असेल ते माणुसकीच्या नात्याने केलेलं आहे। कारण का सरकारला माहित होतं हे आंदोलन 3 महिन्यापूर्वी माहित होतं की हे आंदोलन 3 महिन्यानंतर होणार आहे, लोक इथं येणार आहेत। होम डिपार्टमेंट काही झोपलेलं डिपार्टमेंट नसतं, त्यांना माहित असतं की लोक काही 2-3 हजार नाही, लाखो लोक येणार आहेत। तर इथं जे महानगरपालिका आहेत त्यांना सांगून संडासाची सोय, टॉयलेटची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, तिथं पाऊस चालू होता तिथं आडोशाची सोय, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी करायला पाहिजे होत्या, ज्या दुर्दैवाने सरकारकडनं झाल्या नाहीत। आणि म्हणून मुस्लिम समाजाचे लोक असतील, इतरही समाजाचे लोक असतील, इतर मराठा समाज असेल, बाकी इतर काही मायक्रो ओबीसी लोकांनी सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल, माणुसकीच्या नात्याने इथं जेवण, प्यायला पाणी, कपडे, पावसात कोणी भिजत असेल तर छत्र्या, अशा काही गोष्टी तिथं दिलेल्या आहेत। त्यामुळे राऊत साहेब जे बोलतात त्यांचा राजकीय टार्गेट हे दुसरं कुणीतरी असावं। आणि आम्ही खुल्लं तिथं म्हणत आहोत, जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायची ते तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, पण ह्या सर्व राजकीय इन्व्हेस्टिगेशनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आज जो आमचा शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षेचे प्रश्न या राज्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात तिथं सगळ्यांसमोर आहेत ते सोडवण्यासाठी जरा ताकद वापरली असते योग्य।